नमस्कार मंडळी, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज ही मुगाची डाळ दिसते तुम्हाला, याचे आपण डोसे बनवणार आहोत। ही हिरव्या मुगाची डाळ आहे, ही मी रात्रभर भिजवून यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। चला तर मग सुरू करूया। आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे मिरची आणि लसूण। हे मिरची लसूण बारीक फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला, पाणी टाकायचं नाही, तसंच फिरवून घ्यायचं आहे। तर ही मिरची लसूण बारीक झाल्यावर आता यामध्ये ही रात्री भिजवलेली मुगाची डाळ थोडी थोडी करून ॲड करायची आहे। तर 1 मिनिटासाठी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता ती बारीक होत नाही, तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। 1-2 मिनिटं फिरवल्यानंतर बाकी सर्व उरलेली मुगाची डाळ पण तुम्ही अशीच थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे। आता हे सर्व बारीक केलेलं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये ॲड करूयात थोडीशी हळद, त्यानंतर टाकूयात चवीनुसार मीठ। तुम्ही विचार करत असाल हिचं मीठ असं का दिसतंय, तर मी इथे सैंधव मीठ वापरतीये। तुम्ही तुमच्याकडे जे मीठ अवेलेबल असेल ते मीठ वापरलं तरी हरकत नाही। तर चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर तुम्ही यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्यावर मस्त फ्रेश कोथिंबीर चिरून यामध्ये ॲड करायचे आहे। आता हे जे बॅटर आहे हे छान चमच्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डोसे मस्तपैकी तयार होतील। तर हे व्यवस्थित हलवून झाल्यावर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे। जर तुमचं बॅटर घट्ट झालं तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड केलं तरी हरकत नाही। अशी कन्सिस्टन्सी करा जेणेकरून याचे डोसे तयार होतील। चला तर मग सुरू करूयात। तर आता इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी गॅसवर एक लोखंडाचा तवा ठेवलेला आहे। आता यावर टाकूयात थोडंसं तेल। तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही तुपाचा वापर केला तरी हरकत नाही। आता हे तेल अगदी 5 सेकंडसाठी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर पळीने याच्यावर हे बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। बॅटर पसरवताना पळीचा दाब जास्त त्यावर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने ते बॅटर पसरवून घ्यायचे। सुरुवातीला छोटेच डोसे करून बघा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही किंवा डोसा तुटणार नाही। बऱ्याच जणांचा डोसा तुटतो किंवा तव्याला चिकटतो आणि तो व्यवस्थित होत नाही। इथे तर मी नॉनस्टिकचा पण पॅन वापरलेला नाही आहे, हा माझा लोखंडाचा तवा आहे, तरीसुद्धा यावर डोसा व्यवस्थित होतो। तर त्यासाठी काय करायचं, डोसा पसरवल्यानंतर त्यावर एक अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवायचं। हो, झाकण ठेवल्यामुळे ती वाफ व्यवस्थित बसते आणि तुमचा डोसा जो आहे तो बिलकुल तुटणार नाही। ही ट्रिक नक्की वापरून बघा। एक अर्ध्या मिनिटानंतर याचं झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता याला मस्त वाफ बसलेली आहे। आता या ज्या डोशाच्या कडा आहेत ना, या चारी बाजूनी अगदी हलक्या उलटण्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे। घाई करायची नाही, डोसा तुटू शकतो। अगदी हलक्या हाताने सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर कडा मोकळ्या करायला जमल्या नाहीत तर तुम्ही साईडने थोडंसं तेल टाकलं तरी चालेल। आता हा डोसा आपल्याला पटकन उलटा करून टाकायचा आहे। उलटण्यावर जास्त वेळ खेळत नाही बसायचं, नाहीतर डोसा तुटू शकतो। पटकन उलटा करून टाकायचा। तुम्ही पाहू शकता या डोस्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छानपैकी शेकला गेलेला आहे, कुरकुरीतही झालेला आहे। तर अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने हा डोसा मस्तपैकी सोनेरी रंगावर शेकून घ्यायचा आहे आणि मग खायचा आहे। माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।